गेले सगळे. बोल आता. जुई, बोल ना. हे सगळं कसं झालं? यूएसचा मुलगा आला होता मला बघायला. उंच, गोरा, MD, चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करणारा, चांगल्या घरातला. लग्नानंतर तिथेच राहायचा विचार होता, US मध्ये. मग कांदे पोह्यांच्या कार्यक्रमालाच मी त्याला नकार दिला. जुई, कारण त्यातली एकही गोष्ट मला महत्वाची वाटत नव्हती. महत्वाची वाटत नव्हती म्हणजे? इतकं सगळं असूनही मला त्याच्याकडे बघितल्यावर काहीच वाटलं नाही. पण यातली एकही गोष्ट जयकडे नसून पहिल्याच भेटीत तो मला आपलासा वाटला. मी या स्थळाला नकार देणं म्हणजे माझ्या आईबाबांसाठी खूप मानहानीचं होतं. चार चौघात काय सांगणार? जावई जर डॉक्टर, इंजिनियर, CA नसेल तर त्यांच्यासाठी ते खूप कमीपणाचं आहे. पण आदिती, तूच सांग, लग्नासाठी मुलाचा शोध आहे की प्रोफेशनचा? जुई, मला कळतंय, पण तू आधी शांत हो. कशी शांत हो? मी आता जय शिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार नाही करू शकत. जुई, अगं पण म्हणून आई बाबांनी हे असं? माझी आई खूप तापट आहे. तिच्या सगळ्या बहिणींचे जावई फॉरेनला आहेत. त्या सगळ्यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला. मग मी हट्टाला पेटले आणि मग हे जय नुसता माझा बेस्ट फ्रेंड जरी झाला ना तरी चालेल मला. पण तेच होत नाहीये. पण मला पूर्ण खात्री आहे, पण एक ना एक दिवस तो माझा बेस्ट फ्रेंड तरी नक्की होईल.